मध्येच खडकवासला धरणामधनं पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या खिलारेवाडी परिसरामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे। नागरिकांचं स्थलांतर करण्याची सूचना दिलेल्या आहेत। तर आता यामध्ये घरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। याच परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूयात कशी आहे परिस्थिती। सागर, तुम्ही आता त्या ठिकाणी उपस्थित आहात, त्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती कशी आहे? घरात पाणी शिरलंय का? धरणाची काय परिस्थिती आहे? नक्की आत्ता जर आपण पाहिलं तर मी आता मुठा नदीच्या पात्रामध्ये आहे आणि या ठिकाणी ही रजपूत वीटभट्टी खिलारे वस्ती हा परिसर आहे। यामध्ये पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि काही स्थानिक जे आहेत ते बाहेर आलेले आहेत, लोकांना या ठिकाणी येऊ देत नाही आणि नदीचं मोठं रूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुठा नदी आहे, पूर्ण तुडुंब भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्स पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर घरांमध्ये पाणी शिरलंय। काय सांगणार ही परिस्थिती आणि तुम्ही पाण्यामध्ये थांबून लोकांचं संरक्षण करता? दरवर्षी प्रमाणे इथं नदीला पाणी वाढलं की इथं जवळ 100-110 घरांमध्ये पाणी जातं। खूप नुकसान होतं, लोकांचे हाल होतात, लोक पार म्हणजे रडकुनीला येतात। तरी प्रशासनाने आणि पोलिसांनी चांगली सोय केलेली आहे, त्यांना राहण्याची, जेवणाची, खाण्याची सगळी सोय केलेली आहे आणि आता सगळे लोक अनुसाय खिलारी शाळेत शिफ्टिंग केलेली आहे। आपण जर पाहिलं तर आता 35,039 म्हणलं तर अजूनही घरांमध्ये पाणी जाऊ शकतं। आता 40 सोडलेलं आहे। आता याच्या पुढे सोडतात का सोडायला नाही पाहिजे त्याने पाणी। अजून लोक आता सगळे संलग्न झाले। 101 लोकांचे बिराड तिकडे आता 101 लोक म्हणजे शिफ्टिंग केलेली आहेत आणि त्यांची जेवणाची, खाण्याची व्यवस्थित सोय केलेली आहे। आपण जर पाहिलं तर सर्व व्यवस्था जी आहे ती प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर पाहिलं तर हे मुठा नदीचं पात्र आहे, पूर्ण अत्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो खडकवासलातून आता विसर्ग वाढवल्याचा हा फटका बसलेला आहे।